नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की उत्तर भारतात आलेले WD थोडे मैदानी भागाकडे सरकू लागले आहेत. पूर्व भारतामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती म्हणजे मुसळधार पावसाळी परिस्थिती सुरू झालेली आहे. काल थोडं उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये कोल्हापूर, नांदेडचा समावेश आहे. आज 15 तारखेला जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश या भागात WDमुळे तयार होणाऱ्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम राजस्थान, संपूर्ण मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, पूर्वेकडील सर्व राज्य, केरळ या राज्यांमध्ये आता आज पहिल्यांदा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 16 तारखेला आपण बघतो की दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम या काही राज्यांमध्ये पावसासंदर्भातला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, बिहार या काही राज्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 17 तारखेला आपण बघतो पंजाब, दिल्ली, उत्तराखंड या राज्यात पावसाचा येलो अलर्ट आहे. तर विदर्भ, छत्तीसगडमध्ये 17 तारखेला पहिल्यांदा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व मध्य प्रदेश, त्याचबरोबर दक्षिण कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, रायलसीमा, तामिळनाडू, ओरिसा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 18 तारखेला देखील आपण बघतो संपूर्ण राजस्थान, मध्य प्रदेश, पूर्व गुजरात, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, विदर्भ या भागात पावसाचा येलो अलर्ट असून विदर्भात ऑरेंज अलर्ट आहे. गेल्या 24 तासात केवळ पूर्व भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. बाकी भारतातील इतर राज्यांमध्ये मात्र केरळचा अपवाद वगळता विशेष पावसाची नोंद नाही. म्हणजे कोल्हापूर आणि बेळगाव या भागात झालेल्या पावसाची नोंद या ठिकाणी आलेली नाही आहे. सध्या आपण बघतो की जे वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्यामध्ये नांदेडच्या दरम्यान एक सिस्टम दाखवण्यात आली आहे. थोडं गोव्याच्या आजूबाजूने आणि पूर्व भारत, उत्तर भारतामध्ये सध्या मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आहे. वातावरण बदलू लागलं आहे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये WDचा प्रभाव आहे. केरळमध्ये कमी दाबाचा प्रभाव आहे. आपण बघतो की आज महाराष्ट्राच्या 16 तारखेला दक्षिण मराठवाड्यात JFSने अंदाज दिला आहे उत्तर भारतातील आणि पूर्व भारतातील सिस्टम अधिक प्रभावी होतील. 17 तारखेलाही विदर्भ, मराठवाड्यात अंदाज दिला आहे. परंतु एकूणच भारतात अनेक भागामध्ये हे वातावरण असणार आहे. 19 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून हे वातावरण दाखवण्यात आलं आहे. महाराष्ट्रात 20 तारखेला JFSने मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण बहुतांश भागात दाखवलं आहे. आणि भारतात देखील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस, गारपीट होणार आहे. हे वातावरण आपल्याला पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे. 22 तारखेनंतर केवळ उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्येच हे वातावरण राहील असं दिसतंय.
त्यामुळे 22, 23, 24 वातावरण महाराष्ट्रातून कमी होईल. ECMWF मॉडेलच्या IFS मॉडेलने महाराष्ट्रात दक्षिणेकडून म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण विदर्भ या भागात 18 तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे. 19 तारखेला पावसाचा अंदाज दिलेला आहे मराठवाडा, दक्षिण पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये. 20 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पावसाचा अंदाज ECMWFच्या IFS मॉडेलने दिला आहे. 22ला मात्र हे वातावरण असणार नाही. 25 पासून पुन्हा महाराष्ट्रात ढगाळ वातावरण सुरू होईल. 26ला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल. 27लाही काही प्रमाणात हे वातावरण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. 28ला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात कायम आहे. 29 तारखेनंतर पहिल्यांदा अगदी अरबी समुद्राच्या काही भागातून WDचे प्रभाव वाढतो आहे आणि त्यामुळे वातावरण बदलणार आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि ज्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 25, 26, 27, 28 राहण्याची शक्यता आहे अगदी 29 तारखेपर्यंत. आयकॉन मॉडेलने 16 तारखेला पूर्व विदर्भात थोडं वातावरण दाखवलं आहे. 17 तारखेला ही लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीची शक्यता आहे. 18 तारखेला आयकॉन मॉडेलनुसार पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारा आणि गारपिटीची शक्यता राहणार आहे. 19 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटासह वादळी गारपीट होण्याची शक्यता आहे. 20 तारखेला हे वातावरण मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात राहण्याची शक्यता कायम आहे. 21 पासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. मात्र 21ला दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. GFSने महाराष्ट्रात दक्षिण मराठवाडा, थोडं चंद्रपूर, नांदेड आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये, त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज 18 तारखेला दिला आहे. 19 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात GFSने पावसाचा अंदाज दिला आहे. यामध्ये वादळी गारपीट होण्याची शक्यता आहे. 20 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात वादळी गारपीट असण्याची शक्यता आहे GFSच्या अंदाजानुसार. 21 तारखेलाही पावसाळी वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये असा GFSचा अंदाज आहे. 22 तारखेपासून याचा प्रभाव कमी होईल. 27 पासून पुन्हा वातावरण महाराष्ट्रात बदलू शकतं असा GFSचा अंदाज आहे. 28 तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज दाखवण्यात आला आहे. 29लाही प्रभावी वातावरण राहण्याची शक्यता आहे. हे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून वातावरण 30 तारखेलाही असणार आहे. CFS मॉडेलचा एप्रिलचा अंदाज कायम आहे आणि मे महिन्याचा अंदाज देखील कायम आहे. मात्र यामध्ये उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात अधिक प्रभाव दाखवण्यात आला आहे. दोन्ही समुद्रात सिस्टम बनवू शकतात. आयकॉन मॉडेलने आज चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात थोडं पावसाचा अंदाज दिला आहे. उद्या पहिल्यांदा कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे 16 तारखेला. लातूर, नांदेड भागात 16 तारखेला उशिरा पावसाचा अंदाज आहे. आयकॉन मॉडेलचा 17 तारखेला सोलापूर पूर्व, थोडं लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोलीच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे. मुख्य पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, पूर्व विदर्भामधील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागात पावसाचा अंदाज 18 तारखेला दिला आहे. 19 तारखेला पहाटे जालना जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. आयकॉन मॉडेलच्या अंदाजानुसार 19 तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्वच भागात जोरदार पावसाळ्यासारखा पाऊस होण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यांसह, मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होईल. या दरम्यान रात्री किंवा उशिरा लातूर आणि सोलापूरच्या पूर्व भागात, कोल्हापूरच्या काही भागात जोरदार गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये काही नांदेडचा भाग आहे आणि चंद्रपूर आहे, पूर्व विदर्भ देखील आहे.
रात्री उशिरा अहिल्यानगरच्या काही भागात देखील गारपिटीची शक्यता आहे. 17 तारखेला लातूर, पूर्व सोलापूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली भागात ECMWF मॉडेलने अंदाज दिला आहे. 18 तारखेला ECMWF मॉडेलने सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, अगदी सातारा पूर्व भागात, अगदी पूर्व विदर्भात देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. 19 तारखेला मात्र पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, मराठवाड्याचे बहुतांश जिल्हे, विदर्भाचे बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. 20 तारखेला देखील शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, अहिल्यानगर पूर्व भागात पावसाचा अंदाज ECMWF मॉडेलने दिलेला आहे आणि यामध्ये बहुतांश ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. आणि काल आपण बघितलंय की बेळगाव आणि कोल्हापूर भागात झालेल्या पावसामध्ये देखील गारपीट पहिल्याच पावसात झालेली आहे. 20 तारखेला रात्री नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या भागात गारपिटीची शक्यता आहे. 25-26 तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. जवळपास हाच अंदाज 27ला आहे. म्हणजे 25, 26, 27, 28 या तारखांना देखील महाराष्ट्रात तुरळक भाग बदलत पावसाचा अंदाज आहे. ठिकठिकाणी 29 तारखेला देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात. आपण JFHचा जर एकत्रित अंदाज बघितला तर महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस असणारे आणि सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, सातारा पूर्व भागात त्याचा जोर राहील असा अंदाज आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.